कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात मुक्त संवाद पार पडला। मनातील भावना परिपूर्णपणे मांडण्याचा समृद्ध राजमार्ग म्हणजे मराठी भाषा, असा सूर चिकोडे ग्रंथालयातील परिसंवादातून उमटला। या परिसंवादात श्रीराम पच्चिंद्रे, विश्वास पाटील, समीर देशपांडे, राजेंद्र घोरपडे, चंद्रकांत पाटील या पत्रकारांनी विविध विचार मांडले। मराठी भाषा दिनानिमित्त कोल्हापुरातील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात वार्ताच्या कथा आणि कथांची पुस्तकं या विषयावर मुक्त संवाद पार पडला। त्यामध्ये पत्रकार श्रीराम पच्चिंद्रे, विश्वास पाटील, समीर देशपांडे, राजेंद्र घोरपडे, चंद्रकांत पाटील यांचा परिसंवाद झाला। बदलणारी संस्कृती, वाढणाऱ्या इंग्रजी शाळा यामुळे मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष होऊ लागलंय। मराठी भाषेची सजगता वाढावी या उद्देशानं हा परिसंवाद ठेवल्याचं चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितलं। कॉलेज जीवनापासूनचा प्रवास कसा घडला, मराठी भाषेचं महत्त्व आणि ममत्व या विषयावर चंद्रकांत पाटील यांनी आपले विचार मांडले। वाचकांच्या पत्रव्यवहारातून लेखक कसा झालो, ब्लॉग निर्मिती कशी केली, पारंपरिक शेती ते आधुनिक शेती यांची सांगड कशी घालत गेलो या विषयावर राजेंद्र घोरपडे यांनी संवाद साधला। तर समीर देशपांडे यांनी वडिलांचा प्रभाव आणि घरातील संस्कारातून लेखनाकडे वळलो असं सांगितलं। आजऱ्यातील प्रतिभावंत ते कोरोना काळातील प्रसंग यावर लिहिलेलं पुस्तक आणि ते लिहिण्यासाठी मराठी भाषेतील शब्दकोश कसा उपयोगी पडला याविषयीची माहिती देशपांडे यांनी दिली। सामाजिक परंपरा, चुकीच्या प्रथा दैनिकातून मांडत त्याचं कसं पुस्तक तयार झालं याची माहिती विश्वास पाटील यांनी दिली। टोल आंदोलनातील घडामोडी आणि त्यावर लिहिलेलं पुस्तक याचा उहापोहही विश्वास पाटील यांनी केला। श्रीराम पच्चिंद्रे यांनी सामाजिक जीवनातील प्रसंग आणि लिहिलेल्या पुस्तकांची माहिती दिली। यावेळी जयदीप मोरे, मधुरिमा चिकोडे, सचिन साळुखे, आशिष बामणे, कृष्णा आतवाडकर, निलेश सूर्यवंशी यांच्यासह श्रोते उपस्थित होते।